पद्धतीने पंतप्रधान मोदींप्रमाणेच फडणवीसांचं परदेशात स्वागत झालंय। फडणवीसांचा प्रवास दिल्लीतील सर्वोच्च पदासाठी सुरू झालाय असं वक्तव्य संजय राऊत यांनी ट्विट करत केलंय। महायुतीचा महापौर होईल तेव्हा काही लोक नॉट रिचेबल असतील असं सूचक वक्तव्य मंत्री उदय सामंतांनी केलंय। नगरसेवक हॉटेलमध्ये असल्यानं फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न होतोय असं देखील मंत्री उदय सामंत म्हणाले की महायुतीचा महापौर ज्यावेळी होईल तेव्हा अनेक लोक तुम्हाला नॉट रिचेबल दिसतील आणि ती कुठच्या पक्षाची असतील हे देखील तुम्हाला कळेल। महायुतीचा महापौर होत असताना काही लोक नॉट रिचेबल असतील हा माझा ठाम दावा नाही तर हा विश्वास आहे आणि याची प्रचिती तुम्हाला सगळ्यांना येईल। शिवसेनेनं आपल्या 29 नगरसेवकांना मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। शिवसेनेनं आपली बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवले। महापौर आणि स्थायी समिती सभापती पदासाठी दबाव तंत्राचा हा भाग आहे अशी चर्चा सुरू आहे। तर ठाकरेंकडून शिंदेचे नगरसेवक फोडले जाण्याची भीतीही व्यक्त होते। मात्र शिवसेना नगरसेवकांना हॉटेलमध्ये का ठेवलं याची माहिती शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी दिली आहे। पाहूया। हमारे जो चुन के आए हुए नगरसेवक यहाँ पे है उनको बुलाया है, उनके लिए एक हमने शिविर रखा है। उनको महानगर पालिका का कामकाज कैसे हो रहा है, महानगर पालिका के कायदे कानून क्या है, किस तरीके से मीटिंग्स होती है, किस तरीके से हमारे अपना कहाँ उधर बता सकते हैं, किस तरीके से मुद्दे उठा सकते हैं, इसके लिए हमने 2 दिन का यहाँ पे उनको एक शिविर रखा है। खुद शिंदे साहब भी उनको मिलने के लिए अभी आधे एक घंटे में यहाँ पे आने वाले। तो जैसे हमारा शिवसेना करके जो हमारे 29 नगरसेवक चुन के आए हैं उसमें से 20 नगरसेवक पहली बार चुन के आए, तो उनको एक थोड़ा सा पढ़ाई करने के लिए आज हमने उनको बुलाया है कल से, और मुझे लगता है 2 दिन का उनको शिविर रखा गया। ठाण्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं लक्षवेधी बॅनर लावण्यात आलेत। शिळगाव ते वडवली भाजप वाढवली। आमदार निरंजन डावखरेंचा रोख नेमका कुणाकडे आहे असा सवाल आता या बॅनर नंतर उपस्थित होतो। कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे 11 नगरसेवक अद्याप स्थळी असल्याची माहिती आहे। ठाकरेंचे 3 नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग गडकरींच्या भेटीला आले होते। नागपुरातल्या गडकरींच्या निवासस्थानी दोघांची भेट झाली आहे। नागपुरात एका कार्यक्रमानिमित्त भेट झाल्याची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।